बागेश्वर महाराज आणि अमृत स्वरूपानंद महाराज हे एकमेकांना मदत करून नको ते वारू लोकांच्यामध्ये घुसवायचा प्रयत्न करत असून त्यातून कालांतरानं इतिहास बदलून टाकायचा सर्व प्रकार असल्याची भीती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे। बागेश्वर महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत केलेल्या वादग्रस्त विधान आणि त्याला अमृत स्वरूपानंद महाराजांनी दिलेले समर्थन यावरून जयंत पाटलांनी ही टीका केली आहे। सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं NCERT विरोधात आयोजित सर्वपक्षीय मराठा सन्मान मोर्चा प्रसंगी ते बोलत होते। मागायची तो बागेश्वर महाराज काल परवा काय बोलला? बागेश्वर महाराज म्हटले की छत्रपती शिवाजी महाराजांनी मैदानातली लढाई केली नाही, ती पुढे पेशव्यांनी केली। नाही आधी बागेश्वर महाराज म्हटले का स्वरूपानंद महाराज म्हटले आणि बागेश्वर महाराज काय म्हटले? बागेश्वर महाराजांनी केलं। स्वरूपानंद स्वामीने बागेश्वर महाराजांनी माफी मागायची गरज नव्हती असं म्हटलं, असं मी कुठेतरी वाचलं। एकमेकाला मदत करत करत हे नको ते वारू लोकांच्या मध्ये घुसवायचा, लोकांच्या नव्या मनावर नवे विचार टाकायचे आणि मग काही वर्षाने हा इतिहास बदलण्याचं पाप जर कोण करणार असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या तुम्ही आम्ही असे कितीही उन्हाळे छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि मराठेशाहीने बघितले। मराठेशाही ही एकमेव देशातली राज्य किंवा सत्ता होती की ज्यांच्या समोर अनेकांनी लोळण घेतली। पेशवाई बुडाली त्यावेळी खऱ्या अर्थाने भारतावर इंग्लंडचं साम्राज्य प्रस्थापित झालं असं इंग्लंड देखील मानतात। दिल्लीची बादशाही बुडाली म्हणून नाही, पुण्याची पेशवाई बुडाल्यावर त्यांना हायसं वाटायला लागलं। आणि म्हणून या ठिकाणी जे अनेक वंशज इथं बोलवलेले आहेत